हे जे काही आरोपी आहेत सर्वसाधारणपणे प्रथा अध्यक्ष महोदय अशी आहे की एखादा मंत्री ह्या विधान भवनाच्या आवारामध्ये नसेल, तो जर बाहेर कुठे असेल तर त्याचं कामकाज किंवा त्याच्या विषयासंदर्भामध्ये किंवा त्याच्या खात्यासंदर्भामध्ये एखाद्या मंत्र्याला उत्तर देण्याचं किंवा त्याचं कामकाज पाहण्याचं अध्यक्ष महोदय परवानगी देण्याची ही प्रथा पूर्वीपासून आहे. आपण काय नवीन पाडली अशातला भाग नाही. पण नवीन प्रथा ही पडलेली आहे अध्यक्ष महोदय की संबंधित मंत्री या प्रिमायसेसमध्ये आहेत, आवारामध्ये आहेत, आपल्या चेंबरमध्ये बसून असतात आणि त्यांच्या खात्याचं उत्तर कुठल्या तरी मंत्र्यानं देणं ही प्रथा माझ्या दृष्टीनं, जरी आपण परवानगी घेतली असली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला परवानगी दिली असली, आपण जरी सभागृहाच्या समोर हा विषय ठेवला असला, तरी मला असं वाटतं की ही प्रथा चुकीची आहे. मंत्री संबंधित असताना वास्तविक सभागृहामध्ये असे प्रसंग अध्यक्ष महोदय बरेच वेळेला आलेले आहेत. काय आलेत की एखादा ज्युनियर मंत्री असेल, एखादा राज्यमंत्री असेल आणि त्याला जर समोरच्या सदस्यांनी प्रश्नाचा भडीमार करून जर भांडावून सोडलं असेल, तर सभागृहातला सिनियर मंत्री त्याच्या मदतीला त्याच्या संमतीनं जाऊ शकतो. न पेक्षा त्याच्या खात्यामध्ये दुसऱ्या मंत्र्याला हस्तक्षेप सुद्धा करता येत नाही, उत्तरं सुद्धा देता येत नाही. ही प्रथा अनेक वर्षांपासून या सभागृहाची आहे. आणि म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांना परवानगी देत असताना ते जर या प्रिमायसेसमध्ये नसतील, चेंबरमध्ये नसतील, विधिमंडळाच्या आवारामध्ये नसतील तर जरूर परवानगी द्या. न पेक्षा ते जर इथे असतील तर संबंधित मंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे, असं आपण अध्यक्ष म्हणून निर्देश द्यावे असा माझा आग्रह आहे. ठीक आहे. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा आत्ता उपस्थित केला त्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे आपण म्हणालेली बाब अत्यंत सत्य आहे की संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं. पण संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार आपल्या सगळ्यांना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारीची संकल्पनेची कल्पना आहे. तसं असल्यामुळे नियमानुसार इतर मंत्र्यांना उत्तर देण्यापासून मी काय थांबवू शकणार नाही. एक. नंबर 2, उत्तर देत असताना केवळ आपण एक्सटेम्पो उत्तर देत नसतो, त्या संदर्भातलं ब्रीफिंग घेत असतो. ब्रीफिंग घेतल्यानंतर जबाबदारीपूर्वक उत्तर देत असतो. त्यामुळे एखाद्या खात्याचं जर का भार, उत्तर द्यायचा भार जर एखाद्या मंत्र्याकडे सोपूत केला असेल आपण, तर त्या मंत्र्यांनी ब्रीफिंग घेऊन अधिक प्रभावशाली उत्तर देणं जर शक्य होणार असेल तर मला वाटतं या गोष्टीत कुठची अडचण नाही आहे. त्यामुळे आपण आता पुढे जाऊया. चला, आता झालं ना आपण रुलिंग त्याबद्दल काही आमचं कुणाचंही काही दुमत असण्याचं कारण आहे अध्यक्ष महोदय. शेवट त्या स्थानी आपण बसले आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काही वेळा सभागृहामध्ये संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित असताना सुद्धा आपणच ठरवा, आपण त्या आपल्याला अधिकार आहे त्या सदस्य सभागृहाच्या. साहेब, मी आपण मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता दिलेलं आहे, रुलिंग दिलेलं आहे. आता ह्याच्यावरती अजून किती बोलायचं आपण? बरोबर नाही? सर्वसन्मान्य सदस्यांना पुनश्च कळवण्यात येते की भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभ हस्ते आज मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता मान्य राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिव्हिल लाईन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे. सर्व सन्मान्य सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी 15 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. परत एकदा आठवण करून देतोय, तुम्ही यावं असा माझा आग्रह आहे. त्यासाठी सर्व सन्मान्य सदस्यांना कळवण्यात येते की काल काही सन्मान्य सदस्यांनी प्रवेश पास नसलेल्या व्यक्तींना विधान भवनामध्ये सोबत आणल्याबाबत मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी माझ्याकडे अहवाल सादर केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवस लक्षात घेता सन्मान्य सदस्यांची नावे जाहीर करण्यात मला उचित वाटत नाही. तथापि भविष्यात अशा प्रकरणाची पुनरावृत्ती घडल्यास त्या सन्मान्य सदस्यांची नावे सभागृहात जाहीर करण्यात येतील व त्याबाबत पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल.
तरी सर्व सन्मान्य सदस्यांनी प्रवेश पास व सुरक्षा विषयक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. स्थगन प्रस्तावाच्या सूचना. सदन नंतर आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. माझी आपल्याला नम्रपणे विनंती आहे की आपण दालनामध्ये जरी नाकारला असला तरी एक अत्यंत महत्त्वाचा विषय मी आपल्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल की आपल्याकडे CST स्टेशनचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून नाव झालं आणि त्या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा अशा प्रकारचा प्रस्ताव हा मी सभागृहामध्ये मांडला. अध्यक्ष महोदय, आपण सांगितलं की तो BSc मध्ये विषय आला पाहिजे. आपण तो BSc मध्ये विषय ऐकून घेतला. त्यानंतर सभागृहामध्ये इथं माननीय मुख्यमंत्री महोदय हजर असताना अध्यक्ष महोदय तो विषय आपण सभागृहामध्ये उपस्थित केला. आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मला आपल्याला या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक अशा प्रकारचं उत्तर दिलं. त्यांनी दिलेलं उत्तर आज आपल्याकडे रेकॉर्डवर आहे, माझ्या हातामध्ये आहे. त्यांनी सांगितलं की जुनं VT स्टेशन आहे त्याचं नवीन नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं आणि त्या ठिकाणी अतिशय भव्य पुनर्विकास सुरू आहे. त्या माध्यमातून आयकॉनिक स्टेशन तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याचा एक भाग म्हणून सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे आणि म्हणून भास्करराव, सभागृहाचा आता वेगळा ठराव करण्याची गरज नाही असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, कारण आपला हेतू साध्य होतोय आणि आपण तो सभागृहाचा ठराव आपण अध्यक्ष या नात्यानं तो आपण करावा असा जो माझा आग्रह होता तो करण्याची त्यावेळेला आपल्याला काही आवश्यकता भासलेली नाही. परंतु आमचे सन्मान्य अरविंदराव सावंत हे आमचे पार्लमेंटमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते आहेत. ते ह्या विषयाची सातत्यानं पाठराखण अध्यक्ष महोदय करत होते आणि त्यांना तिथले रेल्वे राज्यमंत्री जे आहेत त्यांनी एक लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे. त्यांना असं दिलं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम हे आमच्या अखत्यारीत येत नाही तर ते रेल्वेच्या अखत्यारीत येतं, रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येतं आणि म्हणून तो विचार शासनाच्या विचाराधीन नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा हा विषय वादाचा, चर्चेचा, प्रतिष्ठेचा माझी करण्याची अजिबात इच्छा नाही. माझी या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा विनंती आहे, ही सगळी कागदपत्र मी आपल्याला देतो. आपण हा या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य दिव्य अश्वारूढ अशा प्रकारचा दर्शनी भागामध्ये पुतळा उभा करण्यासंदर्भामध्ये केंद्र सरकारच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून काही जर उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर करून आपण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरता पुढाकार घ्यावा, हे स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून माझी आपल्याला विनंती. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आता जी माहिती सभागृहासमोर मांडली, खरं तर या सभागृहात इतर सभागृहात झालेल्या कामकाजाबद्दल आपण चर्चा करत नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की उत्तर जे त्या सभागृहात दिलं गेलेलं त्या उत्तरात स्पष्टपणे नमूद केलेलं गेलं आहे की या संपूर्ण परिसराचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचं डेव्हलपमेंटचं काम हे रेल्वे विभागाकडे येत आहे आणि त्यामुळे या संदर्भातला आराखडा असेल, या संदर्भातलं कामकाज एक्झिक्युशन असेल, हे सगळं रेल्वे विभागाकडनं होत असल्यामुळे रेल्वे विभाग या संदर्भात आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी करणार. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी पण या संदर्भात तीच भूमिका घेतली आहे की रेल्वे विभागाशी बोलणं झाल्यानंतर रेल्वे विभाग तिकडे संबंधित स्टॅच्यू संबंधित उभारण्यासंदर्भात निर्णय घेत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. तरीही आपण मांडलेल्या मुद्द्यानुसार या संदर्भातली परत माहिती घेऊन सभागृहाला अवगत केलं जाईल. ठीक, पुढे जाऊया. चला. हो देतो. काय बोला लवकर, चला. अध्यक्ष महोदय,
देतो ना, देतो. अध्यक्ष महोदय, एक घेतो. नानाभाऊ एक काय आहे मिनिट. तुमचं? काय अध्यक्ष महोदय, आज 9 डिसेंबर आहे. अध्यक्ष हो, देतो. महोदय, औचित्य आहे ना तुमचं. महाराष्ट्र विधान अध्यक्ष महोदय, एक मिनिट. स्थगनवरती ते बोलले, तुम्हाला परत बोलायचं आहे का? स्थगनच आहे. अध्यक्ष महाराज वर्धा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली या ठिकाणी अध्यक्ष महाराज